नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आता आपण आहोत चांभई गावामध्ये. माझ्यासोबत या मंडळातले मंडळ कृषी अधिकारी गुट्टे साहेब आहेत आणि ज्यांच्या शेतामध्ये आज आपण उभा आहोत ते आहेत प्रीतम भगत. मी अनेक वेळा चर्चा केलेली आहे की कमी मशागत, शून्य मशागत हो, हो. किंवा बिना नांगरणी. बिना सांगा. म्हणजे आवश्यकतेनुसार शेती म्हटलं की काही उखर-वाखर करावं लागतं. हो, हो, हो. परंतु कमीत कमी उखरणे असं जर आपण जमिनीमध्ये केलं तर मात्र जमिनीची सुपीकता वाढते. हो. जेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलतो किंवा जमीन नांगरायची नाही किंवा कमी मशागत करा किंवा एकदा बेड पाडा आणि मग ती बेड फोडू नका, हं. तर अनेक शेतकऱ्यांना हे अशक्य वाटतं. कारण आतापर्यंत आपण जिकडे तिकडे पाहिलंय नांगरणीच करत आलोय. हो, हो. परंतु आज आपण प्रीतम भाऊ यांच्या शेतामध्ये आहोत आणि यांचे सुद्धा आपण अनुभव ऐकू हो. की तुम्हाला काय वाटतं. आता तुमच्या शेतामध्ये असं दिसतंय की तुम्ही बेड पाडलेले आहेत हो सर. आणि हे बेड फोडत नाही, नाही. नांगरणी करत नाही. तुम्ही कसे याच्याकडे वळलात, कसं तुम्हाला सुचलं आणि आता तुमचे अनुभव काय? सर मी तुमचा जे जलताराचा कार्यक्रम मी पाहिला पहिलं सर. हा. त्याच्यात ते तुम्ही सांगितलं की बाबा एकदा बेड तयार करा हा. आणि एक आपल्या जिल्ह्यातनी स्पर्धा लागली होती. हा. स्मार्ट शेती पीक स्मार्ट पेरणी स्पर्धा. हो. हा. तर त्याच्यातनी मला समजलं की बेड पाळणं चांगला फायदेशीर हा. आहे. आणि एक तिकडला मालेगाव तालुक्यातला एक कास्तकार पाला सोयाबीन उत्पादन घेणारा. हा. त्याची व्हिडिओ तुमची मी पाहिली होती की हा, ते एकदम शारीरिक सह्यचा. शारीरिक सय्यदचा हा, हा. की ते बेडवर सोयाबीन घेत होते. एकरी 20 क्विंटल का 25 क्विंटल उत्पादन होतं त्याचं पहिल्या वर्षी. बरोबर. तर ते समजलं की बाबा बेड पाळणं चांगली गोष्ट आहे. हा. आणि आपलं जमिनीचं एकदा बेड पाळले की 4 वर्ष 3 वर्ष पाळायची काही गरजच नाही पुन्हा. बरोबर. आणि याला वाई बी जास्ती करायची गरज नाही. आता मी बरोबर. एकदा बेड पाळले, याच्यात तिसरं पीक आहे माझं हे. बरोबर आहे. आता पुढल्या वर्षी 2 वर्ष याला बेड आणखीन याचं कसंच नाही करायचं. Right. थोडंसं काहीतरी हातडवऱ्याने जरी लोटपाट केलं असं हा. तर तेवढं आपलं बरोबर. माती तयार होते. बरोबर. हो. हे सगळं करताना मी जसं आपण सांगतोय की नांगरणी नाही केली तर पहिला तर फायदा आहे की नांगरणीचा खर्च हो, वाचला. हो, हो. पण तो सेकंडरी फायदा आपण म्हणू. हो. मुख्य फायदा आहे हो, हो. तुमच्या जमिनीची सुपीकता वाढते, ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय, हो. पर्यायाने पिकाचं उत्पादन पण हो, वाढतं. हो. तुमचा अनुभव काय आहे याबाबत? नाही अनुभव सर असा आहे की एकदा जर बेड पाळले त्याच्यात जर पीक आपण एक पहिलं पीक घेतलं की फक्त दुसरं पीक घ्यायचं आहे. सतत ते पीक घ्यायचं नाही. हा. आता मागच्या वेळेस पहिल्या वेळेस मी या ठिकाणी बरबटी लावली होती. हा. बरबटीतनी नायट्रोजनच्या गाठी आणि ते पालापाचोळा सगळं याच्यात दाबला. बरं. आणि नंतर मी लगेच याच्यात म्हणजे आता बेड फोडले नाही, नाही. बरबटी वरून कापली, सगळी मुळं आतमध्ये राहिले, गाठी आतमध्ये आतमध्ये राहिले. बरं. आणि नंतर ते तसंच ठेवलं आणि त्याच्यात नंतर साध्या डवऱ्याला आपलं जे असतं लोटाचे डवरं, हा. त्यानं मी ते काढून त्याला सेंटरला या बेडवर 4 तास तयार केले. हा. आणि त्याच्यात लसण लागवड केली. बरं. आता हे लसण काढलं की कसं त्याचा पालापावळीच ठेवायचा. हा. पुढल्या वर्षी आणखी हे लसण नाही, पुढल्या वर्षी आणखी दुसरं पीक घ्यायचं. बरं. आता पुढल्या वर्षी या ठिकाणी याच बेडवर बी टमाटर लावणार आहोत. बरं. म्हणजे पिकाची फेरपालट झाली आणि सेंद्रिय गर्भ आपोआप बरं. वाढणार आहे. बरोबर. पहिले बरबटीचं त्याने मुळा, नंतर लसणाच्या, आता पुढल्या वर्षी टमाटरच्या. बरोबर. आणखीन ते दुसरं झालं की काही आणखी रिअल वर्गीय काकडी लावू शकतो आम्ही. बरोबर. म्हणजे आता पाहतोय आपण की इथं तुमचा लसूण सध्या बेडवर आहे. हो, हो. त्याआधी बरबटी पण होती. हो, हो. म्हणजे आपण पाहतोय की इकडे हे पिकं तर याच्यावर आहे, पण तुमचा गहू सुद्धा वरंब्यावर आहे. हो सर. तर हे वरंबे कधी तयार केले? याच्या बरोबरच केलेले आहेत. याच्यात बरं. ते बरबटीच पीक घेतलं पहिले. हा. याच्यात ती दाण्याची बरबटी घेतली होती लसणात आणि इकडे घेतली चवडी पांढऱ्या म्हणजे जे लंबी असते ते. बर. म्हणजे आणि हे बेड किती दिवस झाले आता तयार आहेत? सोबतच पाळले. याला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून हे बेड काय जागेवर आहे. माहित. आणि ज्या बेडवर आपण पाहतोय की गहू इथं घेतलेला आहे, गहू खूप सुंदर तुमचा आलाय, हो सर. क्वालिटी पण चांगली आहे. इतर लोक देतात तेवढंच खत दिलं का कसं केलं याला? याला खतच द्यायला नाही. बर. फक्त याला 20 किलो युरिया त्याला 20 दिवसाचा गहू झाल्यावर. बर. की बस आपलं जे एसओपी सांगते शास्त्रज्ञ, हा. मी शाळा जॉईन होत असतो शेतशाळेला, हा. त्याच्यात ते सांगते बाबा फूट पेरण्यासाठी म्हणजे अर्धा एकराला 20 किलो तुम्ही खत द्या. बर. त्यानुसार मी 20 त्यानुसार किलो दिलंय. युरिया त्याला यायला. बर. पुन्हा याला दुसरं खत कोणतं दिलं नाही. बरोबर आहे. आणि आज आपण पाहतोय तुमचे फुटवे पण जवळपास 16, 17, 18, 19, हो, 20, 21, 25, 22 असे 25 पर्यंत फुटवे हो. प्रत्येकाला दिसतंय. आणि हा गहू पण तुम्ही टोकन करून लावलाय. टोकन करून लावला सर. म्हणजे या टोकन यंत्रानं हो, हो, हो. हाताने हो, चालवायचं. हो.